नमस्कार। माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण रावेर तालुका यामध्ये मी प्रफुल्ल मानकर प्रशिक्षण समन्वयक या रावेर तालुक्यामधून इयत्ता 9वी ते 10वी चे 376 प्रशिक्षणार्थी व जवळजवळ 152 हे इयत्ता 11वी 12वी चे प्रशिक्षणार्थी अशी मिळून जवळजवळ 506 प्रशिक्षणार्थींचे हे प्रशिक्षण आपल्या रावेर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी प्रकाश विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे दिनांक 27, 28 आणि 29 हा पहिला टप्पा आयोजित करण्यात आला आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये आपण जवळजवळ 240 लोकांना या प्रशिक्षणासाठी तालुका स्तरावरून कार्यमुक्त करण्यासाठी माननीय मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांना रितसर पत्र दिलेलं आहे। परीक्षांचं ताण असताना सुद्धा जवळजवळ 205 प्रशिक्षणार्थी आजच्या आपल्या प्रशिक्षणाला उपस्थित झालेले आहे। या प्रशिक्षणाच्या अनुषंगानं 12 वेगवेगळ्या विषयावर आमच्या तालुका स्तरातूनच ज्यांनी जिल्हा स्तरावर प्रशिक्षण पूर्ण केलं ते सुलभ वेगवेगळ्या तासिकांमध्ये प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करीत आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणाचा आनंद घेत आहे। या प्रशिक्षणामध्ये आपण शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सगळ्या व्यवस्था उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आहे। यामध्ये 2 वेळ चहा आणि 1 वेळ जेवण ही व्यवस्था आपण केलेली आहे। प्रोजेक्टर व अद्ययावत तांत्रिक सामुग्री या शाळेने आपल्याला उपलब्ध केलेली आहे। त्यानिमित्त मी चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळाचे विशेष आभार मानतो की त्यांनी अतिशय आयत्या वेळी मला ही व्यवस्था उपलब्ध करून दिली। तसेच माझे सुलभक यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं या तासिकेला न्याय दिला, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। तसेच मला साहित्य प्राप्त असताना सुद्धा आमचे भंगाळे सर उपशिक्षक खानापूर माध्यमिक यांनी स्वतः परिश्रम घेऊन भुसावळवरून मला साहित्य उपलब्ध करून घेतलं, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। तसेच आमचे चोपड्याचे मित्र सोनोने सर यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी आपलं नियोजन विस्कळीत नव्हता मला साहित्य उपलब्ध करून दिलं, त्यांचे सुद्धा आभार मानतो। तसेच या प्रशिक्षणामध्ये एक सांगण्याचे म्हणजे तात्पर्य असं आहे की अतिशय चांगल्या प्रकारे हे प्रशिक्षण संपन्न होत आहे। तरी मी ज्यांचीही नावं सुटली आहेत त्यांचे सुद्धा आभार मानतो। आदरणीय गट शिक्षणाधिकारी साहेब तसेच आमच्या प्राचार्यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी आम्हाला या आयोजनाची संधी दिली आणि पुढील कामासाठी आम्हाला निश्चितच या प्रशिक्षणामधून आमची क्षमता वृद्धिंगत होणार आहे असं सुद्धा मी इथे नमूद करू इच्छितो। धन्यवाद।